नमस्कार, कसे तुम्ही सगळे? आम्हीही सगळे व्यवस्थित आहोत। मातृदिनाच्या, मदर्स डेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारे आशीर्वाद आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे। तर तुम्ही खूप सगळे त्यांच्यावर प्रेम करत राहता, असंच प्रेम करत राहा। आणि आज आपल्या आजी आजोबांसाठी आपण काय करतोय काय नाही तेही तुम्ही पुढे बघत राहा। आणि खूप 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 माझं खूप भाग्य आहे की मला एवढे आई वडील मिळालेले आहेत की माझ्यावर प्रचंड प्रेम करतात। तर मी खरंच भाग्यवान आहे, खूप मोठं नशीब आहे माझं। आणि आज त्या माझ्या सगळ्या मातांना माझ्याकडून जितकी काही सेवा होईल ते अखंड घडत राहील। आणि परमेश्वराने एक संधी दिली आपल्याला काहीतरी कार्य करण्याची समाजाप्रती, तर त्या भगवंताचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावरती। आणि माझ्याकडून आज इतक्या माता मावल्यांची सेवा होते ते परमेश्वर खरंच करून घेते आणि आपण करतोय। तर चला आज तुमच्या त्या सगळ्या आई लोकांचे आशीर्वाद घ्या तुम्ही पण सगळ्यांनी, आणि सगळ्यांना भेटूया, काय चाललंय बघूया। तर म्हटलं पूजा करावं आणि पूजा करून बाकीची कामं करावे। तर मोठ्या आलाय पळत माझ्यापाशी, कारण तो माझा पिछाच नाही सोडत आणि इतकी सवय लागली त्याला वेगळी। मोती मोत्या ए जे करायला आला होय, कसं करतात? जे जे करून दाखव, जे करून दाखव। हा जे जे कसं करतात, जे कसं करतात? तू पण जे करणार आहे? हा करून दाखव, करून दाखव। हा असं जे करतात बरं, आमच्या मोतीकडून सगळ्यांनी शिका। आणि तो आता देवाचं दर्शन करायला आलेला आहे माझ्या बरोबर, आणि त्यांनी साक्षात दंडवट घातलेला आहे, स्वामींना घातलाय, श्रीकृष्ण आहेत आणि हे असं पाया पडतात बरं, हे असं पाया पडतात। कसं करतात मग? जे 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 तसं करतात ना। तर आता इतके छान सवयी लागल्यात त्याला, आणि त्याने आता बघितलं असेल तुम्ही की खूप छान असं मी नमस्कार करायला की आपण पण नमस्कार करतो माझ्या बरोबर। हे नमस्कार असा करतो, हळूहळू पुढे सरकू। हा हा छान छान छान। तू पण जे केलं स्वामींना, बरं ठीक आहे, तुला मी गंध लावते आता। हा त्याला रोज पाहिजे, म्हणजे सवय लागल्या। आपण म्हणतो नेहमी की माणसांनाच नाही पण मुख्या जनावराला पण खूप छान अशा आपण सवयी लावू शकतो। आणि सगळ्या आजी लोक विठ्ठल विठ्ठल जे जे करतात ना, तर त्याला पण असं दर्शन करायची सवय लागली, आणि त्याला पण असं आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर सगळं करायची सवय लागली। हा गंध लावते, आम्ही गंध लावते तुला, सुखाचं ठेवा तुला। झालं का जय बाप्पा करून? आता जाऊया का आपण आपल्या कामाला? किती वेळ बसायचं इथं देवाच्या पुढे? हा स्वामींच्या पुढे बसतो असा, येऊन इकडून येतो पळत आणि असा पाय पसरून बसतो इकडं। हुशार मुलगा आहे हा, हुशार मुलगा आहे हा, हुशार मुलगा आहे। ओ बापरे किती गोड आहे रे बाबा। आज आहे पुरणपोळीचं जेवण। तर आज आहे मातृदिवस म्हणजे मदर्स डे। तर आम्ही इकडे पुरणपोळीचं जेवण बनवतोय छानपैकी। अंघोळ घातलेली आहे, आभाळाचा दिवस आहे आणि आमचा चाललेला आहे पुरणाचा स्वयंपाक। तर तुमच्या कुंभार मॅडम वाटतायत पुरण, आणि त्याला धरलेला आहे कलावती आजीनी। तर आम्हाला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत म्हणून आम्ही पुरण वाटायला लावलेला आहे आपल्या कुंभार मॅडमला। आणि कुंभार मॅडम एकट्या नाही, सगळेच वाटू लागतात। काय कुंभार मॅडम? हा, आणि कुंभार मॅडमचा राहिलेला आहे मेकअप। तर कुंभार मॅडम तुमच्या समोर थोड्याच वेळाने येईल मेकअप करून, कारण तिला आज खूप नटायचे मन, खूप दिवस झालं म्हणली मॅडम नटून। काय काय करायचंय आज? मेकअप करायची, साडी नेसायची, साडी नेसायची, मेकअप करायचा आहे। हा तर इकडे टाकलेले आहेत कांदे भाजायला, कारण आमटी करणार आहे। चुलीत कांदे आणि लसूण भाजलं, खोबरं भाजलं ना की त्याची आमटी खूप छान होते। भजे वगैरे तळून झालेत, भात वगैरे करून झालेला आहे। आता आतमध्ये पोळ्या वगैरे करायच्या। आता पोळ्या काय आम्ही बाहेर नाही करत, आता वैशू आणि मी दोघी मिळून पोळ्या पटापटा करून घेतो। आता बाकीचं सगळं झालेलं आहे, फक्त आमटी आणि पोळ्या राहिलेल्या आहेत। कुंभार मॅडम झाला असेल तर बस करा, आता बस करा, बस करा, ते खालचं झालंय पूर्ण, तसंच द्या वैशूताईकडे नेऊन। दोघी लागायचं धरायला पूर्ण करायचं। बर बर, ते नेऊन द्या वैशालीकडे, तसंच दे जा नेऊन जा। आणि मग तुम्ही तुमचं सगळं काय करायचंय ते करा, उरका। आजचं वातावरण आहे ना असं शांत असं आहे, थंड, आपलं ऊन नाही एवढं। मोती नाही बाबा, पाय नाही द्यायचे ते। बघा किती छान झाड आले, आणि यांनी ना नानू पण ह्याच्यात जाऊन बसती, आणि हे पण ह्याच्यात पाय ठेवायला लागलाय मोती पण। तर कुंभार मॅडम लय वेळ झालं वरती गेलेले आहेत पुरण वाटून। काय चाललंय बघूया कुंभार मॅडमचं, काय चाललंय महिला मंडळ?
मस्त. हा मग अरे बापरे खूप छान. आणि ताई टीचर आहे तुम्ही, टीचर. हे कोण आहे? ह्या कोण आहेत? आज आईचा दिवस आहे. हा आणि साडी व्यवस्थित नेसली, गाजराला हे चष्मा लावलाय. तुम्ही दोघींनी पण खूप छान साड्या नेसलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसताय. तुम्ही छान दिसताय. बाकीच्या लोकांनी का नाही नेसल्या? बाकीच्या म्हटलं न्यास साडी. हा तू न्यासा म्हटलं पण त्या काय म्हणतात आम्हाला न्यासायच्या. मग काय करायचं? मग म्हटलं गप बसले मी माझं. बर. आणि ताईला नेसायची होती का? हा. आणि ताई छान दिसताय तुम्ही. बरं चला कुमार मॅडम बघा कशा दिसतायत आमच्या. आणि चष्मा का लावलाय? चष्मा लावला. लावला. हा. तर आजच्या दिवशी माझ्या सगळ्या आजी लोक खूप खुश आहेत आणि आमच्या कुंभार मॅडम आणि ताई खूपच नटलेले आहेत. आणि आमची आम्हा तर काय ना डान्स इसको डान्स वाकून डान्स चालू आहे आम्हाला. हे काय डिस्को डान्स आहे. तर खरंच म्हणजे परमेश्वराने भगवंतानी ही मला खूप मोठी संधी दिलेली आहे की माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी माझं आयुष्य चांगल्या कार्यामध्ये लाभलेलं आहे आणि मी खरंच भाग्यवान समजते. आणि यांची सेवा माझ्याकडून घडते आणि देवाने ती खूप मोठी मला दिलेली संधी आहे. तर त्या संधीचं परमेश्वर माझ्याकडून खूप मोठं सोनं करून घेतोय आणि मी भगवंताचे खरंच खूप खूप आभार मानते, धन्यवाद मानते की मला ह्यांची सेवा करायची संधी दिली आहे. मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी आजच्या दिवशी. आशीर्वाद सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे मला भरभरून. हा धन्यवाद. हा हा आम्हा पण. हा चकुली आली, चकुली पण आली. धन्यवाद धन्यवाद. छकुले 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 आशीर्वाद दे मला भरपूर. हो हो हा हा सगळेजण मला आशीर्वाद द्या. बर बर. मग मंदाई आली आशीर्वाद द्यायला. हा धन्यवाद. आपल्या अनिताताई आणि कुंभार मॅडम भाषण करणार आहेत आणि भाषण ऐकायला हे सगळे इकडं मंडळी बसलेले आहेत. तर काय भाषण करतायत ते बघू आता. चला कोण पहिल्यांदा भाषण करणार आहे? आम्ही भाषण करणार आहे. तू भाषण करणार आहे? बरं हा चला. कशावरती भाषण आहे? आईच्यावर. आईच्यावर. बरं चला करा. आता आई असते खरी हा पण मुलांना आईला सोडून वागायचं. आईला आईचं प्रेम घ्यायचं तर त्यांनी वेगळं वागायचं. काय करावं माणसांनी लय वेगळं वागतात. हल्ली सगळं वेगळं वागायचं. आईचं प्रेम घ्यावा, वडिलांचं प्रेम घ्यावा, भावांचं प्रेम, सगळ्याचं प्रेम घेतलं पाहिजे ना त्यांनी आणि वागून दाखवलं पाहिजे. आपण खरं म्हटलं ना आई ती आईच असती. कसली असती तर ती आईच. जीव लावी ती आणि आई ती आईच असती. आईशिवाय विलाज नसतो आणि वडिलांशिवाय विलाज नसतो. पण मुलं काय करतात? लग्न झालं की काय झालं की त्यांचं ऐकायचं बाजूला बसायचं, बाजूला वेगळे निघतं. पण त्यांनी वेगळं नाही. तू नाही वेगळं निघत. माझ्या आईचं ऐकाय पाहिजे. माझी आई वागण तसंच वागायला पाहिजे. वेगळं वागायचं नाही. ती सांगन तसंच ऐकायचं आणि तिला जीव लावायचा. तिला खास जीव लावायचा. ती आईच असती, वेगळी नाही. पण आई बाप खरं सगळे म्हणून संसार करा. पण वेगळं निघावं नाही. आई ती आई. बघा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कसं वाटलं तुम्हाला सगळ्याला? टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तर आज ही आईवर भाषण होतं. आईवर भाषण संपलं का? हा बर. आजचा हा संदेश आहे का तू दिलेला? हा. आईवर प्रेम करा. आईवर प्रेम करा. आई ती आईच असती. कसली असली तरी आई ती आईच असती. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आईची आई जगाची आईच असते खरं. कोणी नसलं तरी आई हात फिरवती, डोक्यानं हात फिरते. हे असं नको करू, मी आहे ना. नाही जेवलं तरी आई जीव घालीती. दुसरं कोणी घालतं का? आई घास भरवती की असं असतं. पण पोरांना आई ती आईच असते. बाकीचं नाही कोणी काय करत. तुला तुझ्या आईची आठवण येते का? मग आईची आठवण येते. नसलं तरी हे बाहेर लागले जेव, भूक लागली असं तरी म्हणतं माणूस. हा काम करून आलं, दमून आलं, कर हातपाय धू, जेव तू, असं तरी म्हणतं. आई ती आईच असते.
आज जोडी आता अनिता ताई बोलणार आहे. अपने बच्चे ने अपने माँ बाप को अच्छा तरीका से संभालना चाहिए, उसको दिल नहीं दुखाना चाहिए, प्यार से बात करना चाहिए, और प्यार से नहीं होता तो दिल दुखे से बात नहीं करना चाहिए, और उसको ओल्ड एज वृद्धाश्रम में नहीं डालना चाहिए, उसको तरीका से संभाल के रहना चाहिए, और उसको संभाल के अपने पास रखना चाहिए। उसको कभी भी ऐसा नहीं बोलना चाहिए माँ माता पिता तुम कितना भी खुश रहो मगर हमारे पास नहीं रहना, ऐसा नहीं बोलना चाहिए। तुम हमारे पास रहो और हम तुम्हारे पास रहेंगे, खुशी से रहेंगे, खुशी मनाएंगे और सबके साथ मिलके जुल के रहेंगे और कभी भी तुम्हारा दिल नहीं दुखाएंगे, बहुत प्यार करेंगे, यही हम सोचते हैं, दुआ मांगते हैं। हा, छान छान, टाळ्या वाजवा. तर अनिताताईने हिंदीमधून भाषण केलेलं आहे. तर खूप छान अनिताताई. कधीही मातापिताचं मन दुखवलं नाही पाहिजे, त्यांना वृद्धपणात त्यांचा आधार झाला पाहिजे, त्यांना प्रेम दिलं पाहिजे होता होईल तितकं. आणि आई हे आईच असती, आईसारखं दैवत ह्या जगात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई जिथं नसेल तर तो कितीही काहीही मोठा असो, श्रीमंत असो, तो माणूस भिकारी आहे. तर ज्याची आई गेलेली आहे त्याला आईचं किंमत कळती, ज्याला आई आहे त्याला आईची किंमत कळत नाही. तर आजच्या आमच्या ह्या शोध वृद्धाश्रमातल्या आजींकडून काही चुकलं असेल बोलताना तर त्यांना माफ करा. पण त्यांच्या भावना येतात, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. झालेला आहे आमचा प्रोग्राम आता सगळा व्यवस्थित. तर आता पुरणपोळीचं जेवण वाढायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक बातमी सांगायची आहे की तुम्ही म्हणसाल ह्या आजीमध्ये एक आजी आम्हाला दिसत नाही, म्हणजे मृदुला आजी. तर मृदुला आजीला एका ठिकाणी पाठवलेलं आहे, म्हणजे तीही स्वतः म्हणायची. तर मी इथल्या बाकीच्या आजी लोकांना पण म्हटलं होतं की मृदुला आजी सोबत कोणाला जायचंय का, विचारलं होतं का नाही? हा, तर जावं म्हटलं होतं मी तुम्हाला, पण तुम्ही बी 4-8 दिवस राहून या. पण मी म्हटलं की आम्हाला नाही जायचं. त्या रोज म्हणायच्या, महिना 1.5 महिना सारख्या रोज तेच म्हणायच्या की आम्हाला जायचं पहिल्या ठिकाणी, मला जायचं पहिल्या ठिकाणी. मग त्यांना सोडलंय, ते गेल्या. नाही असं काही नाही, परत ती पण येईल आपल्याकडे. ती पण चांगली आहे, तिथं छान आहे. आणि जर वाटलं तर परत येईल आपल्याकडे आणि आणू आपण तिला पण. काय हा, खुशी असते, खुशीच्या पुढे काय नाही करू शकत. हा, सगळे छान आहेत. आणि मृदुला आजी पण चांगली आहे. असं कोणीही म्हणू नका की तिलाच का पाठवलं, ह्या आजीला का नाही पाठवलं. मी तुम्हाला विचारलं होतं ना, मी यांना सगळ्याला म्हणलेलं आहे जरा तुम्ही पण बाकीच्या ठिकाणी जाऊन या आणि जरा तुम्हालाही तुमच्यामध्ये चेंज होईल, जरा तुम्हालाही माहिती पडेल कसं असतं काय असतं. पण ह्यांची कुणाची इच्छा झाली नाही तर मी काय करणार. काय म्हणू आजी, म्हणलं होतं ना तुम्हाला सगळ्याला. हा, मनात ते गेले, त्यांना आवडलं ते. आणि तुम्हालाही कधी वाटलं तर मला सांगा, तुम्हालाही सोडेन मी 8-4 दिवस नेऊन. हा, आम्ही नाही म्हणायचं तसं, बाहेर गेलो तर काय नाही काय नाही. तर चला मग आता संपवा का आपला कार्यक्रम. हा म्हणा, भारत माता की जय. भारत माता की जय. हा, लाईट करा, कमान करा, पण आमचा हिडू पाहायचा विसरू नका. आमचा हिडू चांगला व्यवस्थित. आज आमच्याकडं खूप छान आणि खूप लांबून गेस्ट आलेले आहेत. हे आहेत आमचे आजचे गेस्ट आणि पाहुणे. तर नमस्कार ताई, कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतंय. आणि कुंभार मॅडम तर काय नाही बाबा, स्वागताला चष्माच घालून उभ्या राहिल्यात आज ताई तुमच्या. हा, छान ना. तर ताईंची ओळख थोडी करून घेऊया आपण. मी कुसुम महाले, मी नाशिकवरून आले आणि मी मुलीकडे आलेली होती आंबेगावला. मी तुमचे व्हिडिओ मधून बघत असते आणि मला सगळ्यांच्या भेटीची फार उत्सुकता होती की यांच्या भेटीला जावं. आणि तो आज मातृदिन या निमित्ताने मी तो साधला आणि यांच्या भेटीला आले. आणि तुमचं कार्य खूप महान आहे, हे आम्हाला म्हणजे तुम्हाला अगदी तशा नमस्कार असं खरंच काहीच नाहीये. छान करतायत तुम्ही, म्हणजे काही नसतानाही तुम्ही यांना एवढा आसरा देतायत. हे फार मोठं कार्य, महान कार्य करतायत तुम्ही, त्याची आम्हाला फार हे आहे. मला फक्त तुमच्या लोकांचे आशीर्वाद पाहिजे सगळ्यांचे.
आणि तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत. आणि आज तुम्ही न एकटे येता कुटुंबाला घेऊन येतात, म्हणजे कोणी सुनेला घेऊन येतं, कोणी मुलाला, नातवंडाला, नातीला घेऊन येतं, तर त्यांनाही बघायला भेटतं की काय चाललेलं आहे आपल्या समाजामध्ये. आणि खरंच हे असं कुठल्याही आई वडिलांसोबत घडावं नाही किंवा कुठल्याही वृद्धाश्रमाची स्थापना व्हावी नाही. आणि आई वडील हे वृद्धाश्रमात राहण्यासाठी नसतात, घरामध्ये आपल्या दैवतासारखे त्यांना पुजावं आणि त्यांचे सतत आशीर्वाद घ्यावं. परमेश्वर येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आई वडिलांना पाठवलेलं आहे देवाच्या रूपात, की ते प्रत्यक्षात देवच आहेत आपल्यासाठी, आशीर्वाद देऊ शकतात म्हणून. पण समाज हळूहळू कुठल्या तरी ह्यांनी भरकटत चाललेला आहे. तर आजच्या मातृदिनाच्या दिवशी मला एकच म्हणायचं आहे सगळ्यांना की भगवंत बघायचा असेल तर आई आणि वडिलांमध्ये बघा, कारण ते खरा भगवंत आहे. तो रागावू शकतो, चिडू शकतो, मारू शकतो, त्याला सगळे अधिकार परमेश्वराने दिलेत. जगात एकमेव आहे तो म्हणजे भगवंत, म्हणजे आई आणि वडील. ते तुम्ही कुठलाही मोठा अधिकारी व्हा किंवा काहीही व्हा, CM व्हा, पण त्या आईला, त्या मुलाला रागवायची, ओरडायची, एक थोबाडीत द्यायचे अधिकार असतात. आणि तो अधिकार फक्त देवानी त्यांनाच दिलेला आहे. तर खरंच म्हणजे आई वडील हे सगळ्यांनी घरामध्ये छानपैकी सांभाळा त्यांना. आजच्या दिवशी ह्या ज्योतिताईंची सगळ्याला एक विनंती आहे, ह्या बोलण्यामध्ये जर कुणाला राग येईल, कुणाला वाईट वाटेल तर मला माफ करा, पण आजच्या दिवशी मी ही बोललेली आहे. आणि ह्या जे सगळ्या माथा इकडं बघताय तुम्ही, तर कुणालाच वाटत नाही की आम्ही एखाद्या कुठल्या तरी आश्रमात राहावं आणि आमचे नातेवाईक, आमचे रक्ताचे हाडामासाची माणसं आमच्यापासून लांब व्हावी. तर आजचा हा संदेश आहे सगळ्याला माझ्याकडून. आणि आज ताई आमच्याकडे आल्या आणि आमच्या ह्या सगळ्या दुःखी आहेत माता मावल्या, त्यांना थोडासा आनंद दिला तुम्ही. आमची अक्का नेहमी चिडते पण, रागावते पण, रडते पण, खूप भावूक आहे ती. खरं तर सगळ्यांपासून लांब होणं खूप वाईट गोष्ट आहे. आमची आम्मा झालं, सगळे, आमची मंदाई झालं, तर ह्यांच्यामध्ये येऊन तुम्ही आज वाढदिवस केला, तुम्ही मातृदिवस. यांना आज जे काही गोष्टींपासून लांब आहेत, पण दादा तुम्ही एक मुलगा म्हणून, तुम्ही मुलगी म्हणून तुमच्या आई वडिलांना घेऊन आलो, ही एक नात आले भेटायला त्यांना. हा, हेच आहे तुमचं कुटुंब काय. हा, तर तर आता आपण केक कापूया. आणि खूप छान त्यांनी नाश्ता आणलेला आहे, हे वडापाव घरी बनवलेले, जिलबी आणलेली आहे, केक वगैरे आणलेला आहे इकडं.